अ, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून 2 दिवसापूर्वी अपघाती निधन झालेले आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सर्वप्रथम मी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करते. नमस्कार. माझं नाव सारिकाताई राहुलदादा करपे पाटील. मी या तळेगाव, ढमढरे, रांजणगाव, सांडस गटातून एक जिल्हा परिषदेसाठी उभी आहे आणि मी शिवसेना पक्षाकडनं एकनाथ शिंदे यांच्या धनुष्यबाण या चिन्हाकडनं मी ही निवडणूक लढवत आहे. मी माझ्या या गटामध्ये गेल्या 4-5 वर्षापासून माझे पती असतील आणि मी, माझं सर्व करपे पाटील कुटुंब, माझे सर्व सहकारी, आम्ही या 5 वर्षामध्ये या संपूर्ण गटामध्ये अगदी प्रत्येकाच्या लोकांच्या तळागाळापर्यंत पोहोचण्याचं काम केलेलं आहे. प्रत्येकाच्या समस्या जाणून घेण्याचं काम केलेलं आहे. रस्त्याच्या समस्या असतील, तळेगाव ढमढरे येथे अतिशय कचऱ्याची समस्या असेल, मुलांच्या शैक्षणिक काही समस्या असतील, कोरोनाच्या काळामध्ये सर्वांना कोरोना जे रुग्ण होते त्यांना हॉस्पिटलाइज करणं, त्यांना वेगवेगळ्या मूलभूत गरजा असतील त्या पुरवण्याचं काम माझ्या पतींनी, माझ्या करपे पाटील कुटुंबियांनी केलेलं आहे वेळोवेळी. महत्वाची गोष्ट म्हणजे अतिवृष्टी झाल्यामुळे बऱ्यापैकी ग्रामीण भागातले रस्ते हे अतिशय दुरावस्थेत झाले होते, रस्ते वाहून गेले होते. त्याही परिस्थितीत ग्रामीण भागातल्या लोकांनी आम्हाला फोन करून सांगितले की दादा, आमच्या शेतात जाणारे रस्ते वाहून गेलेले आहे, आमच्या मुलांना शाळेत जाण्यासाठी रस्ते राहिलेले नाहीये, पूर्ण दळणवळण करण्याचं साधन हे बंद झालेलं आहे रस्त्यामुळे. त्यामुळे दादांनी आणि आम्ही दोघांनीही या ग्रामीण भागातल्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचा वेळोवेळी प्रयत्न केलेला आहे आणि जनतेने सुद्धा आम्हाला त्या सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या समस्यापर्यंत पोहोचण्याचं काम सुद्धा आम्ही दादांच्या मार्फत आणि माझ्या करपे पाटील कुटुंबियांच्या मार्फत केलेलं आहे. काही वस्तू लाईट नव्हती तर तुम्ही इकडे सुद्धा प्रयत्न केले, वस्तू लाईट नव्हते तर ते सुद्धा तुमच्या माध्यमातून लाईट पण दिले आहे. कसं तुम्ही काही ठिकाणी लाईटीची समस्या होती, शेतीसाठी वीज पंपाची गरज होती. त्याची परिस्थिती अवघड असल्यामुळे तुम्ही ती समस्या कशा सोडवलेली आहे लाईटची काही ठिकाणी? बिबट्याची समस्या ही सगळ्यात मोठी होती. शेतकऱ्यांचे फोन येत होते की रात्री अपरात्री त्यांना शेतावर पाणी देण्यासाठी भीती वाटत होती जाण्यासाठी. तर आम्ही वेळोवेळी वन अधिकाऱ्यांना फोन करून तिथे पिंजरे वगैरे बसवण्याला सांगितले होते. आणि लाईटीची म्हणजे समस्या अशी होती लोकांना की बऱ्याच ठिकाणी असा अंधार होत होता, त्यामुळे तिथे सुद्धा त्यांना जाण्यासाठी भीती वाटत होती. तर हायमॅक्स वगैरे बसवण्याचं काम दादांनी केलेलं आहे. या संपूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही एक उपक्रम राबवला होता. रक्तदान शिबिर असेल, आरोग्य शिबिर असतील, बऱ्यापैकी ज्येष्ठांचे जे अंध आहेत किंवा ज्यांचे डोळ्यांचे ऑपरेशन करायचे आहेत ते बुधवानी या हॉस्पिटलमध्ये नेऊन ज्येष्ठांचे सर्वच म्हणजे गटातल्या सर्वच लोकांचे ऑपरेशन तिथे झालेले आहेत. आणि रक्तदान शिबिर वेळोवेळी दादांच्या वाढदिवसांच्या याच्या मार्फत घेण्यात आलेलं आहे. महिलांच्या काही आरोग्याच्या समस्या असतील त्याही इथे सोडवण्यात आलेल्या आहेत. लहान मुलांना म्हणजे अपंगाचे जे दाखले असतात आपले तेही दादांनी वेळोवेळी काढून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हँडिकॅप सर्टिफिकेट त्यांना दिलेलं आहे. आणि ज्या शासकीय योजना आहेत मुलांसाठी की ज्यांना मुलांना आई वडील नाही अशा मुलांना शासनाच्या ज्या मंथली पेमेंट मिळतं त्यांना, ते सुद्धा दादांनी वेळोवेळी काढून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मी या जिल्हा परिषद गटामध्ये म्हणजे तळेगाव, ढमढरे, रांजणगाव, सांडस या जिल्हा परिषद गटामध्ये मी शिवसेनेकडनं मला उमेदवारी भेटलेली आहे. आणि माझ्या सोबत तळेगाव ढमढरे गणातील चेतनाताई ढमढरे आणि निमगाव माळुंगी गणातून राहुलदादा रंधवे हे माझ्या सोबत पंचायत समितीसाठी उभे आहे. आम्हा तिघांनाही धनुष्यबाण या चिन्हासमोर बटन दाबून तुमचा मतदान रूपी आशीर्वाद सर्व जनतेने मला द्यावा आणि मला विजयी करावा. येणाऱ्या पुढील काळामध्ये मी विजयी झाल्यानंतर ज्या काही माझ्या गटातील समस्या असतील त्या सर्व मी पुरेपूर सोडवण्याचा प्रयत्न आणि तळागाळापर्यंत लोकांपर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न करणार.